नाशिकमध्ये आदिवासी पंचायत पेसा कायद्याची अंमलबजावणी व बाह्य स्त्रोत भरती रद्द करण्याच्या मागण्यांवर एकमत. राज्यातील आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्क आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर आज नाशिक येथील भव्य महापंचायत पार पडली. या पंचायतीला आदिवासी बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या सभेत स्थानिकांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी पेसा कायद्याची तात्काळ अंमलबजावणी तसेच बाह्य स्त्रोतांच्या उमेदवारांची भरती रद्द करण्याची ठराविक मागणी करण्यात आली. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. महापंचायतीत भाषण करताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की बंजारा समाज कधीही आदिवासी होऊ शकत नाही. आदिवासींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. सरकारने त्वरित पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा आदिवासी समाज संघर्षाला तयार आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की शासन जर ढिलाई दाखवणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. समाजाच्या हक्कासाठी लढाई उभारणे आमची जबाबदारी आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने ठराव मंजूर केला की पुढील 15 दिवसात शासनाने ठोस भूमिका जाहीर केली नाही तर नाशिकसह राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल. हजारांच्या संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका मांडली. या महापंचायतीत समाजातील विविध घटक, कार्यकर्ते, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या निमित्ताने आदिवासी समाज एक दिलाने लढ्यासाठी तयार असल्याचा संदेश राज्यभरात पसरलाय. आव्हान करेल की थोडंसं मधून तो सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा काही संघटनांमध्ये दिसत नाही, पण दिसत नाहीत पण खूप चांगल्या सूचना त्या ठिकाणी देत असतात. आता ठाकरे सरांनी आपल्याला जे सांगितलं त्यांना एवढ्या कमी वेळेत बोलायला देणं म्हणजे आपला अजिबात समाधान होणार नाही, त्यांचं तर अजिबातच होणार नाही. कारण त्यांच्याजवळ एवढं मार्मिक आणि एवढं मुद्देसूद सगळे विषय आहेत. मी तर मला तुम्ही दलित विराट आदिवासींचं काय हृदय सम्राट बिम्राट नाही. मी बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्याकडूनच कनेक्ट करतो. मग जे संपर्कात येतील पुन्हा नव्यानं कोणी एखाद्या सुचवलं की बाबा आपल्यात अजून एक असा अभ्यासू आहे, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न हा निश्चित करत असतो. जेणेकरून सगळ्यांना सगळ्या ठिकाणी जाण्याची चान्स नाही. जसं इथं उल्लेख झाला, लढाया 2-3 प्रकारच्या, सरकारमधल्या लढाया, सभागृहातल्या लढाया. त्या लढायच्या असतील तर आमच्याजवळ श्रीदोरी पाहिजे. ती श्रीदोरी आमच्याजवळ काय उजत आलेली असं काही नाही. अभ्यास करायला तेवढासा वेळ मिळतो असंही काही नाही. मग जे तुम्ही अभ्यास करता, जे तुम्ही शीर्षकापर्यंत येता, त्याचं काही असलं तर आम्ही ते मांडू शकतो. पण आमचं परवा आमच्या दादाने सांगितलं, माझी विनंती आहे की त्यांचा निरोप आपल्याला सगळेच येतील आणून दाखवतो तुम्हाला. सगळे आमदार कारण मी असण्यासारखी गोष्ट आहे. मी जेव्हा बोलवतो ना तेव्हा सगळेजण येतात. तुम्ही कोणी बोलवलं का ते परवा बोलले, तुम्ही कोणी ऐकलं, ठाक पडतो वेळाच्या जायचं कसं, कारण गेलो का आमच्यावर सुटत ती प्रत्येकाची कला असते. काही जणांनी खरे मॉक पुढे जायला खबरतात. जसं परवा बरोबर आहे ना, तुम्ही त्याच्यात द्यायचं भोयताई बरोबर आहे. भोयताई मग मी गेलो तर मला असं समज काढून देत नव्हत्या. परवाच्या दिवशी राजू तोडसम साहेबांनी आणि पण ते खरंय होत तेव्हा आदिवासीची विशेष भरती केली. तशी पण भरती करा, तशी करा. आता भरती एक नवीन निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे, त्याला आम्ही विरोध करतो. क्लास 1, क्लास 2 एमपीएससी निभारायचा हा नियम पूर्वीपासून आहे. आता क्लास 3 आणि क्लास 4 सुद्धा एमपीएससी निभारायचा.
टास्क फोर्स होता एमपीएससी करायचा. आणि मी ह्या खात्यात मंत्री झाल्यावर मी जेव्हा माहिती घेतली का ह्या खात्यात अजिबात माणसं नव्हती. 49 लोक होते, 50% लोक ह्या अन्न औषध प्रशासनाला. बाबूसाहेब का बरं जागा भरल्या नाही तर म्हणजे एमपीएससीने परीक्षा घेतलेली आहे. कधी तर 22 साली 197 मुलांची परीक्षा घेतली होती. मी हे का सांगतो का जेव्हा मी गेलो तिथं तेव्हा त्यांचा रिझल्ट लावून घेतला, पाठीमागे लागून रिझल्ट लावून घेतला. 6 जूनला त्या 197 पोरांना ऑर्डर दिली. आता जर हा मोठमोठ्या पदांची भरती जर एवढ्या उशिरा होते, इन्स्पेक्टर लोकांची भरती जर एवढी उशिरा होते तर टास्क फोर्सची आणि आपला एवढा मोठा त्याचं आता एमएससीबीची भरती मला वाटतं झाली. खूप उशिरा का होईना आपण सुरू केला आहे. बाबू सरांनी सांगितलं, गौरव सरांनी सांगितलं, सर साहेबांनी सांगितलं की अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या सभा होत असतात. आपल्याकडं उशिरा कुशीत पण लवकर सुरुवात झाली त्याबद्दल मी सर्व संघटनेच्या प्रमुखांना मनापासून धन्यवाद देईन. कधीही कुणाच्या डोक्यात अशी कल्पना आलेली नव्हती का अगदी सरपंचापासून किंवा सरपंचच नाही तर पदाधिकारी सोडून सगळ्यांना एकत्र करून आणि आपण काय करतोय किंवा काय चाललंय, आपलं राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कशा कशा पद्धतीने आपली प्रक्रिया चालू आहे त्याच्यात कोण कमी कोण जास्त अशा उघड चर्चा करायला त्या ठिकाणी संधी दिली आणि त्याच्यातूनच खरी जागृती ही त्या ठिकाणी होईल. कारण आता आमचे सरपंच परिषदेचे प्रमुख सकाळी मला वाटतं बाईट पाहत होते तर मला बोलता येत नाही असं सांगितलं. तर तिथं खाली बोलता येत नाही तर स्टेजवरून अगदी जोरात त्याच्यात सुरुवात होत असते. काही लगेच टिप्पणी केली. माझं मत आहे खाली बसून बोलणं टिप्पणी करणं फार सोपं, इथं येऊन मार्गदर्शन किंवा आपली बाजू मांडणं हे तेवढं सोपंही नसतं. आणि त्यांनी ती नीटपणे ह्या वयात जर सुरुवात केली तर निश्चितच भविष्यात समाजाला अशा युवकांचा त्या ठिकाणी फायदा त्यावेळेला भेटलो त्यावेळेला संघटनेवाले नव्हते दिले. आता जिथंही सामाजिक हिताचं बरीच टंचाई काही असेल तिथं आहे काही ठिकाणी अडचणी आहेत काही ठिकाणी संघटनेवाल्याच्या आम्हाला तो विषय बाजूला ठेवू. पण राष्ट्रपती किंवा राज्यपाल या ठिकाणी कारण मी तो उलट सांगतो उलट सोबत आम्हाला पक्षीय बंधनं असतील पण मग त्याच्यातून आम्हाला सही सलामत जर निघायचं असेल तर हाच एक मार्ग आहे का तुमच्या खांद्यावर बदल आमच्यावर येत नाही केलं ते यांनी केलं असं काहीतरी करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आता हे सगळं रेकॉर्डिंग करतात हे बाहेर जाईल सगळं. मुलं आहेत ती आता ललित वगैरे ही जी सातत्यानं कांडोळे असेल ती मुलगी यांना सातत्यानं मी फोनवर का होईना बोलत असतो का तुम्ही मागच्या वेळेला मी आलो होतो का तुम्ही उपोषण हा पर्याय होऊ शकत नाही कारण त्याला आपल्याला चौकटीत बसवणं त्याच्यासाठी आता आमची दमछाक झालेली आहे. दमछाक होऊ नये कारण आम्ही 25 आहे तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला थोडेफार का होईना जशी पेसा भरती आपण सुरू केली वेगळी कंडिशन होती पण सुरू झाली ती दुसऱ्या कंडिशननं सुरू झाली कारण त्याच्यात कायदेशीर काही अडचणी होत्या. आज आपण सुप्रीम कोर्टात मला वाटतं 6 तारखेला त्याचा काय निर्णय होईल पण एकूण मागच्या आता झालेल्या सुनावणी अतिशय पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे का त्याच्यावरून मला तरी असा आत्मविश्वास वाटलाय का 6 तारखेला ऑर्डर्स जी आपल्यावर आजपर्यंत सुनावण्यात लागल्या नाही. 22 नंबरला आली बँक घेऊन राहिलो 2च सुनावण्यावर प्रश्न त्या दिवशीचं कोर्ट संपले. कोर्ट आहे ते काय आपण भरपूर वेळ येईल तेव्हा तुम्हीच खाली करून घ्यायचे तो अधिकार तुम्हाला आहे.
आज तुम्ही गच्चीला धरून आम्हाला वट्टीवर आणण्याचं किंवा आम्हाला ते करायला भाग पाडायचं अधिकार तुमच्याजवळ आहे. फक्त तो त्यांच्या कल्पनेप्रमाणे चार भिंतीच्या आत आम्हाला काही सांग. कारण समाजात जे वातावरण तयार होतं काय मग याच्याबरोबर प्रतिनिधी नाही असं त्याचा अर्थ होतो आणि प्रतिनिधी त्याच्यामुळे येत नाही असं एकूण सगळं गणित आहे. मला त्याच्यावर काही जास्त बोलायचं नाही. परंतु निश्चित मी तरी आतापर्यंत 5 वर्ष पाठीमागचे आदिवासी तुमचं आता काय होतं काय नाही पण जे मिळालं त्या पदाचा वापर करून आता मला माहित झालं आता काहीही पद नसलं तर मी केवढं करू शकतो तिथं केलेलं आहे. समाज तर पाठीमाग असल्यावर अजून स्मृती येतेच तो काही विषय नाही पण कायदेशीर असेल किंवा शासकीय असेल त्याच्यात मला वाटतंय आतापर्यंत मी या 5-7 वर्षात जेव्हा जेव्हा आमदार लोकांना मग त्या माझे आमदार असतील आजी आमदार असतील खासदार असतील अक्षरशः काही लोकांना तर गावाजवळ गेले तरी मी त्यांना बोलवलं परत या ट्रेन मधून पुढच्या स्टेशनला उतरा परत या. येतात आपण हात मारत जाऊ येतील ते. आज कदाचित ही जी सुरुवात मी सरांना तेच विचारलं बाबू सरांना का संख्या तशी आपल्याला अपेक्षित तशी असायला पाहिजे अशी असेल पण सकाळपासून बरेचसे निघून गेले असतील. गाडी घोड्याचा प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी आहेत. पाण्या पावसाचं आहेच कारण सध्याची पावसाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. परंतु त्याच्यावर वेळ घालवण्यापेक्षा आता सध्या जे काही चालू आहे मला तुमच्या बरोबरी किंवा 2-5% कमी याला आम्ही कसं मान्य करू त्याला तुम्ही आपण सगळेजण तयार नाही झालो म्हणून आपण त्या कोर्टातच लढायचा प्रयत्न केला. अक्षरशः तिथून जे काही लोक यायचे त्या बैठकीला मला वाटतं बाबू सर आपण होतोच तर ती लोक एकदम अग्रेसिव्ह असायची आणि म्हणून आपण थोडासा वेळ त्याच्यात घालवला. पर्यायानं तसं स्टे वगैरे काहीच नव्हता. आता परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही तेच सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या समोर का सुप्रीम कोर्टानं भरतीला स्टे दिलेला नाही पण राज्य सरकारनं लिहून दिलं का आम्ही भरती प्रक्रिया आहे तिथं थांबू आणि जो 17 पैकी 9 संवर्गांची भरती केली तर त्याची प्रक्रिया झाली होती. म्हणून आता परवाच्या याच्यात आपण त्यांना तसं सांगितलं आम्ही सगळे आमदार लोक बोलतो का बाबा सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला नाही आपण लिहून दिले की आम्ही भरती करणार नाही म्हणून 9 संवर्गांमध्ये कमी जास्त प्रमाणात आपण भरती प्रक्रिया सुरू केली. काही ना आदेश दिले आदेश कसे दिले काय दिले याच्यावर फार वेळ उपस्थिती होती. अशी काही महाआमसभा किंवा आदिवासीची ग्रामसभा असं म्हणून जिल्हाभराची आज या ठिकाणी संघटनेच्या सगळ्या प्रमुखांनी नियोजित केली. थोडं उपस्थिती किंवा ठराव जरी कमी वाटत असला तरीही हा कार्यक्रम घेतला. अवघ्या 3-4 दिवसात घेतला. 3-4 दिवसात सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे ठराव या ठिकाणी आज मिळाले. नंदुरबार वगैरे तसं विभागाचाच मला वाटतं हा झाला असता. नंदुरबार करून येणाऱ्यांना काहींना वेगवेगळ्या अडचणी येतात आणि म्हणून सगळ्यांना संघटनेने आवाहन केल्याने सुद्धा आव्हान सगळ्या ग्रामपंचायतींनी होणाऱ्या जे काही 2 ऑक्टोबरच्या ज्या ग्रामसभा होणार आहे त्याच्यात ह्या जे काही विषय त्या ठिकाणी विषय पत्रिकेत दिले त्या पद्धतीनं सगळ्या ठिकाणाहून ते ठराव एकत्र करून राज्यपाल महोदयांना त्याच्या हप्त्यातच मी आग्रह करतोय की संघटना आणि प्रतिनिधी असं मिळून सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि सविस्तर चर्चा करून त्याचे पालकत्व म्हणून राज्यपाल महोदयांना दिले आणि त्याला चॅलेंज म्हणून सुप्रीम कोर्टात ज्या मुक्तीच्या संदर्भातचा जो विषय आता चर्चेला आहे किंवा आता त्याच्या सुनावण्या होत्या आता 6 तारखेला पुन्हा त्याची कदाचित आमचं तर अशी प्रार्थना आहे का शेवटची सुनावणी आणि त्याच्यात आम्हाला पॉझिटिव्ह निर्णय मिळेल कारण चुकीच्या पद्धतीनं त्या प्रक्रिया सुरू केलेल्या नव्हत्या पण त्या राज्य सरकारनंच असे निर्णय मिळाले आणि आम्ही पुढील कार्यवाही करू अशा पद्धतीनं दिलं होतं. त्याच्यावर महामहिम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील भरती प्रक्रिया सुरू होती. त्याच्यात अजून काही बरेचसे विषय जे सरांनी सांगितले ते अतिशय महत्त्वाचे आहेत की आदिसंख्य हे खूप दिवसापासून निवड आदिसंख्य म्हणून ऐकतो परंतु त्याच्यावर ज्या मोकळ्या जागा केल्या पाहिजे त्या होत नाहीत
त्या मोकळ्या करून आणि मूळ आदिवासीला त्याच्यात घेतलं पाहिजे किंवा जो आदिवासी खरा आदिवासी आहे त्याला घेतलं पाहिजे. कारण 12,500च नाही तर लाखाच्या वरचा हा प्रकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून 6,000वर तो आता आकडा जवळपास 6,500वर आलेला आहे. तर हे गणित काही कळत नाही. म्हणून सध्या राज्यपाल महोदयांकडे एक स्पेशल बैठक लावून त्याच्यावर छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पण 3-3 किलोमीटरच्या रांगा दाखवतात. जिथं लोक त्यांची बंजारांची कमी आहेत त्यांची लाईन 3 किलोमीटर दिसते. मग आमच्या पाठीमागं कुणीच नाही का? आता उदाहरणार्थ पुण्यात 5,000पेक्षा जास्त मोठा बंजारा समाजाने मोर्चा काढला. एवढी लोक नाही आहेत बंजारा, बाहेरून आली संख्या दाखवली. मग आम्ही का नाही दाखवू आणि त्या बांधवांना आम्ही का देऊ नये? हम सब एक तीर एक कमानन सारे आदिवासी एक समान. तर आम्ही गेलं पाहिजे. कोण किती आहेत काय आहेत आणि कोणता भाग आणि कोणता विभाग त्याच्यापेक्षा गेलं पाहिजे. आणि आता ती वेळ आलेली आहे ना, असून कसं झालं नाही. या दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करेन का कायद्याचा अभ्यास करून आणि नंतरच तुम्ही त्या आदिवासी आहोत का अजून कोणी आहोत हे सांगताना त्याला संविधानाचा आधार घ्यावा. नाही पण याच्यामध्ये नंदुरबारमध्ये काल या सगळ्या संदर्भामध्ये जाळपोळ झाली त्या ठिकाणी उजवण्यात आले. त्याचा संदर्भ त्याच्याशी लागत नाही. आदिवासी यांच्या ते विषय वेगळे आहेत. ते इंटरनल त्यांचे सर, नैराश्यातून एका आदिवासी आंदोलकाने आत्महत्या केलेली आहे. तर तुम्ही या आंदोलकांना काय आश्वासन देणार? कारण ते नैराश्यात जात आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4चे जे आहेत ते त्यांच्याबरोबर त्याचे एवढ्या दिवसात नाही झाले. ते आता मी आश्वासन दिल्यावर लगेच होईल अशी परिस्थिती नाही. ते नैराश्यात जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताय. तर तुम्ही आता हे जे आंदोलक बसले यांना आवाहन काय कराल? अशा प्रकारानं आत्महत्या करून हा प्रश्न मिटणारा नाही. त्याला सुद्धा कायदेशीर आणि संघटन आणि ह्याच पद्धतीने त्याला आपल्याला मार्ग काढावा लागेल. त्या पद्धतीने मार्ग काढू. धन्यवाद. पण रस्त्यावर उतरून आणि त्या ठिकाणी कायदेशीर आणि रस्त्यावरची आणि संसदेत किंवा सभागृहात विधानसभेत मग आम्ही तिथं ते मांडू. आधी धनगर समाज आणि आदिवासीमधून आरक्षण मागितलं, आता बंजारा समाज मागतो. कुठेतरी अस्थिर करण्याचा अस्थिर करण्याचं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं आदिवासीत जाऊ. तर आमचे बघितलं आपण ऐकलं असेल आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं तर आदिवासी अशाच प्रकार आहे. नंतर कोणी सांगायचं ना आम्ही आदिवासी आहोत तर त्याला आधार नाहीये. जसं धनगर समाज बांधवांनी बिचाऱ्यांनी मागणी केली, बिचारे म्हणतो मागणी केली, कायदेशीर टिकलं नाही, त्यांना थांबावं लागलं. तसं हाही प्रकार आहे. पण उगीच नसताना आपण काही संविधानानं दिलेले जे काही अधिकार किंवा हक्क जे आहेत त्याचा अभ्यास आमच्या संघटनेवाल्यांनी सगळ्यांनी केलेला आहे. ते बाबू सर असतील किंवा डॉक्टर दाभाडे असतील, डॉक्टर सुपे सर असतील किंवा OM असतील किंवा सरपंच साहेब असतील. परवाच आम्ही ती एक मिटिंग केली. राज्यभरात असे अनेक लोक आहेत का जे सनदी अधिकारी काही रिटायर झाले अशांनी तो अभ्यास केला आणि त्याचे ते नोटिंग केलं. त्याच्यात तो बंजारा समाज हा आदिवासी कधीच होऊ शकत नाही. आदिवासी काही ठिकाणी त्यांना धान्य वाहून नेणारी जमात असं म्हणतात, आदिवासी नाही म्हटले. असे खूप सारे बारीक बारीक मुद्दे आहेत जे कुठल्या आधाराने सांगतात. फक्त हैदराबाद गॅजेटियर याचा आधार घेतात. पण त्याच्यात तसं असं स्पष्टता कुठेही नाहीये. काही राज्यांनी पूर्वी जाऊन बघितले. आपल्याही राज्यानं पूर्वी बंजारा आदिवासी आहे हे याच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, कोर्टाने डिसमिस केलं. मग नंतर ते संसदेत गेले, संसदेने सुद्धा 2 वेळा ते रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला प्रक्रिया आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी ते एवढं चांगलं पक्वता करून दिलेली आहे त्या घटनेला, संविधानाला, का असं कोणी केव्हाही कशाही पद्धतीनं वापरू शकत नाही आणि तो वापरण्याचा प्रयत्न आता केला जातो असं आमचं मत आहे. एका आदिवासी आंदोलकाने आत्महत्या केली आहे. आता आंदोलनं सुरू झालेत. आता जिथं जिथं साधारण विदर्भात जास्त आहेत. आता त्याचं लोन आपल्या पश्चिम उत्तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात उद्रेक आहोत. आता जवळपास 3 महिने झाले यांचं आंदोलन चालू आहे. आपण मंत्री आहात, काय आपण का हा मुद्दा तोडगा काढू शकत नाही? तोडगा 10 वर्षावरील सुप्रीम कोर्ट 10 वर्षावरील सामावून घेण्यासाठीचं मान्य करतं. पाठीमागच्या काळात आपल्याच काहीतरी 4,500 मुलांना सामावून देखील घेतलं 10 वर्ष. मग सरकार इथं शासनाने किंवा विभागाने जर भरत्या केल्या तर त्याला पुन्हा त्याच्या विरोधात कोर्टात जातात. कोर्टात गेलं का जे भरती झाले ते अडचणी त्याला सरकार अडचणीत येतं. म्हणून कायदेशीर आधार घेऊन 10 वर्ष
पण मग 10 वर्ष तर 9 साडेनऊ वर्ष. आता माझ्याकडं आता एक निवेदन आलं 15 दिवस कमी आहे त्याला 10 वर्ष. तर त्याला सुद्धा जी तासिकेवर ऑर्डर द्यायला पाहिजे रोजंदारीला, तर तो आउटसोर्सद्वारे गेला म्हणजे त्याचा कुठलाच क्लेम लाभ होत नाही, कारण थर्ड पार्टी आहे. आणि शासनानं जर समजा कंत्राटी घेतलं, मानधनी घेतलं, तर ते शासनाची बांधिलकी होते. त्याच्यामुळे त्या अडचणी भविष्यात तयार होऊ नयेत म्हणून आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आउटसोर्स नको, थर्ड पार्टी नको. ती शासनाच्या याच्यातून काय शब्दप्रयोग करायचा त्याच्यावर मग आम्ही त्याचा निरसन करत असतो. त्याचं आताही मध्यंतरी ज्या भरत्या झाल्या देशाच्या, त्याला काहींना कंत्राटी दिलं होतं, काहींना मानधनावर दिलं होतं, काहींना 6 महिन्यासाठी दिलं होतं, काहींना 11 महिन्यासाठी दिलं होतं. आम्ही ते एकसारखं करून सगळ्यांना मानधनावर केलं, कारण मानधन कमी आहे, आउटसोर्समध्ये पैसे जास्त आहेत. पण पैशात लाईफ कमी पैशात का होईना, पण त्यांचं लाईफ घडलं जातं. आणि म्हणून साठी ह्या मुलांनी अगदी काहींचं वयोमर्यादा संपायची वेळ आलेली आहे. पण परवाच्या 8 सप्टेंबरला जी मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली, तर ज्यांना 11 महिन्याच्या ऑर्डर दिल्या होत्या त्यांचा कार्यकाळ संपला, 1 दिवसाचा खंड दिला. आम्ही खंडाला थोडंसं पुढे गेलो होतो का बाबा खंड देऊ नका, त्यांना अखंड ठेवा, का जेणेकरून त्यांना पुढं त्याचं क्लेम करता येईल. त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी तसं त्याच्यात त्या नोटिंगमध्ये त्या प्रोसिडिंगमध्ये आलंय का 1 दिवसाचा खंड सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा लागला तो 1 दिवसाचा खंड क्षमापित करण्यात येईल. आणि वयोमर्यादा जर एखाद्याची संपली असेल तर त्याची सुद्धा ती शिथिलता केली जाईल, अशा पद्धतीचं नोटिंग त्या ठिकाणी माझ्याजवळ ते आहे. 80 दिवस झालेले आहेत. 80 दिवसावाल्यांना मी अनेक वेळा जाऊन त्यांनाही भेटलो. आता थोड्या वेळानं आम्ही सगळेजण परत बसतो का बाबा हा मुद्दा पाठ करून घेऊ. आउटसोर्स नाही, त्यांना सुद्धा रोजंदारीनं घ्या असाच आग्रह आमचा राहील. आउटसोर्स नकोच. पण मग जे कमी दिवसांवाले असतील त्यांना गुणदान देऊन काही करता येईल का भरती प्रक्रिया जर सुरू केली तर, पण यांना मानधनावर घ्या असा आग्रह आम्ही करतो. साहेब, आदिवासींचे आता मोर्चे निघत आहेत, बंजारा समाजाचे पण मोर्चे निघत आहेत. विचार करता आता बघा ना तुम्ही, विराट मोर्चा 85 दिवस झाले, 4200 लोक आहे, गोरगरीब लोक आहे. 35 कोटी सॅलरीमध्ये पूर्ण वर्ष व्हायचं. आता तुम्ही 85 कोटीचा ठेका काढता वर्षाचा, हे तुम्हाला 50 कोटीचा भ्रष्टाचार उघड करायचा आहे ना. आणि गोरगरीब पाण्यात बसलो आपण, तुम्ही साक्ष आहे त्याला. आम्ही आरोप नाही करत, जे खरंय ते बोलतो. तुम्ही या विराट मोर्चाला सुरुवातीलाच पाठिंबा दर्शवला होता आणि राजसाहेबांपर्यंत पोहोचवली होती. आता 85 दिवस झाले तरी तोडगा निघत नाही. अजून एकदा राजसाहेबांना आम्ही आमचं चालू आहे. आम्ही आता तुम्ही बघा मदत करतोय. आणि आज एवढे सरपंच आले महाराष्ट्रातले हे लोक, हा उद्रेक आहे. हा एक दिवस रस्त्यावर येईल. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, त्या गरिबांना न्याय दिला पाहिजे. परंतु आदिवासी आंदोलक जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की किमान 3 वर्षापर्यंत आम्हाला जे विराट मोर्चाचे कर्मचारी ते सांगतात तेच बरोबर आहे. त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांना कामावर घ्या. सरकारच्या हातात येते. राजसाहेबांनी स्वतः मिटिंग लावली होती वाळारामकरांना पाठवून 25-30 मिनिटं आम्ही मिटिंग घेतलेली आहे. जय महाराष्ट्र. आणि ओबीसीच्या कधी भांडणं होते का? या जेवणाला प्रश्न लावले. त्या दिवशी सगळे भुजबळला घेऊन विमानात गेले. जर कानात सांगितलं असतं मराठ्यांबद्दल काही बोलू नको, मी काढला. आदिवासींच्या धनगरांच्या भानगडी लावून देतो. धनगरांना निवडणुकीत सांगितलं तुम्हाला आरक्षण देऊन, एकीकडे तुम्हालाही सांभाळतो, दुसरीकडे धनगरांना भानगड करायला लावतो. हे सगळं दाखवा पत्रकारांनी, जाऊ दे तिथपर्यंत. तुम्ही त्यांना मला माझा शब्द देऊन द्या, कारण मी 11 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलंय. एवढा कुठंच नाही. 25 आमदार आदिवासींचे, त्या बिचाऱ्यांनीच काम करावं असं नाहीये. आदिवासींचे मतं मराठी घेतो, ब्राह्मण घेतो, सगळे घेता का नाही? मग त्यांनीच काम आणलं पाहिजे. आम्ही का गेलो का? अरे या ना पुढे, मी कसं आलं? आता काय करणार आहे? सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळ्यांनी मदत केली पाहिजे. बघा
भाषण बघा, शिवतीर्थवर मी गुजरात भाषण केलं होतं पाडव्याला. तुम्ही ती क्लिप काढा, 70 लाख लोकांनी बघितली. या महाराष्ट्रामध्ये माणसात माणूस, जातीत जात, भावात भाऊ, चुलत्यात पुतण्यात पुतण्यात भाऊ, पक्षात पक्ष न ठेवणारा देवेंद्र फडणवीस आहे. आमदारांचं कर्तव्य नाहीत का? हे असताना देखील एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करायची मला वारंवार सांगतोय. हे जे आंदोलनाला बसलेले आहे, बिराड आंदोलन, सर्व शिक्षक आहे. शिक्षक कोण असतो? पदवीधर असतो. आणि या पदवीधर मतदारसंघाचा आमदार कुठे आहे? आला का ललित दादा? पदवीधर मतदारसंघाचा आमदार कुठे आहे? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर 5 जिल्ह्यात मिळून पदवीधर मतदारसंघाचे एक आमदार असतो. मग तुम्हाला पुढे पदवीधर निवडणूक आहे तेव्हा बघू आम्ही काय करायचं. हा तुम्हाला या ठिकाणी गुरुकुलां मोर्चा आणि सकल आदिवासी समाजाचे विचार हा इशारा देत असताना शिक्षक आमदार देखील या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ असतो. तुम्ही कोणाच्या मतावर निवडून जाता? या परत मत मागायला शिक्षकांकडे. मग आमचे पोरं देतील तुम्हाला काय द्यायचं ते. ही गोष्ट मला या ठिकाणी खासगीकरण करण्याचं षडयंत्र या शासनाने केलं, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आपण हाणून पाडलं आणि 21 मे 2025 रोजी पत्रक काढलं. त्यानंतर 13 जून 2025 ला आम्ही सोग्रस फाटा ते नाशिक आयुक्तालयावरती धडक मोर्चा काढला. त्यामध्ये 16 तारखेला ज्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे असे माझे आदिवासी विकास मंत्री आदरणीय उईके साहेब यांनी भेट घेतली आणि 17 तारखेला नाशिकचे कुंभमंत्री आणि उईके साहेब यांनी दोघांनी आमची बैठक घेतली आणि आश्वासन दिलं, बाळांनो तुम्हाला 2 दिवसामध्ये आम्ही न्याय देतो, शाळेवर जायचं. न्याय तर काय मिळाला नाही. म्हणून प्राध्यापक कोटरे सर 7 जुलै 2025 रोजी आणि सर्व महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी संघटना 9 जुलै 2025 रोजी या ठिकाणी बसली. त्यानंतर कुणालाही दयामाया आली नाही. ज्यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं असे आदरणीय दिनकरांना पाटील साहेब यांना दया आली. अनेक आपले आदिवासी आमदार महोदयांशी बोलले, त्यांनी सांगितलं की अण्णा तुम्हाला काम करावं लागेल. अण्णांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक लावली, त्या ठिकाणी चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 25 मिनिटं चर्चा केली. त्याही वेळेस सांगितलं हे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, परंतु आजही आम्ही इथेच पाण्या पावसात आहोत. हा अन्याय की नाही आपणच ठरवावं. म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या एका बांधवानं याच टेन्शन पायी वैतागापायी स्वतःला संपवून घेतलं आणि मला वाटतं हे आदिवासी विकास विभाग लोक संपवण्याची फॅक्टरी होते का काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. मागतोय काय आम्ही आमच्या मुलांची सेवा करण्यासाठी रोजंदारी तासिका तत्वावरती आदेश पुन्हा द्या, परंतु मंत्र्यांची चर्चा केल्यानंतर मंत्री म्हणताय तुम्हाला यावं लागेल तर काही सोडून द्यावं लागेल. आम्ही चर्चा करायला गेलो की अजून असंही सांगितलं जातं बाबू सर मी तुमच्या पुढे कथन केलं, ताई तुमच्या पुढे सांगतो, भाऊ सुनील भाऊ मी तुम्हालाही सांगतो की आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला त्या भागातून आदरणीय जिरवाळ साहेबांना मंत्रीपद आदिवासी द्यायचं आहे, म्हणून तुम्हाला त्या सर्व आदिवासी आमदारांनी बसवल्या. आता मला सांगा बांधवांनो, आम्ही कुणासाठी बसलो? आमच्याच पोटात आम्हाला भागत नाही, आम्ही कुणाला मंत्रीपद देणार आहोत? आणि म्हणून असं आमच्या बाबत निगेटिव्हिटी पसरवली जाते. का पसरवलं ते माहीत नाही, पण वारंवार आदिवासी समाजावरती अन्याय करणारं काम हे लोक करत आहेत असं मी ठोसपणे तुमच्या पुढे सांगतो. आणि तुमची आता जशी आम्हाला मदत होती आहे असणार आहे, कारण सगळ्या आदिवासी समाजाचा आवाज हा दिल्लीच्याही पलीकडे जाऊ शकतो हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून माणूसही नव्हता, म्हणून मी जे करतो ते समाजासाठी करतोय त्याचाच फक्त आपलं अनेकांनी गिरवला आणि आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. महात्मा गांधींना म्हटलं असतं की हे काय मी बॅरिस्टर आहे, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, मला काही गरज पडली असं जर म्हटलं असतं तर आपण आज तुझा पिढी यांचे धक्के झाले. त्यामुळे जे घरी आहेत जे आज आले नाहीत, ज्यांना वेळ नाही, ज्यांना पुढे देवीच्या पूजा करायची आहे किंवा आम्ही सण करायचे आहे, त्यांना हे सांगावं लागेल की ते सगळं करत असताना आम्ही देवधर्म मानतो.
आम्ही झाली परंपरा थोडी जपतो, परंतु या सगळ्यांबरोबरच आपल्या जे आपलं अस्तित्व आहे आदिवासींचं त्याचीही लढाई लढतोय. त्यामुळे सर्व मोठी बाजूला सोडून तुम्हाला या कामाला पुढे कामामध्ये आलं पाहिजे हा तुम्हाला विश्वास तुम्हाला आपले जे शरीर आहे त्याला द्यावा लागेल. 1996 पासून देशभरातल्या 10 राज्यांमध्ये त्याचा अद्यापर्यंत 3 राज्यात अजूनही तो लागू खऱ्या अर्थाने लागू झालेला. आम्ही आमचं भाग्य समजतो की महाराष्ट्र राज्यामध्ये पेसा 1996 पण आता 2025 आहे जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे. पेसाच्या अंतर्गत जे काही अधिकार हक्क आणि अधिकार दिले त्या हक्क आणि अधिकारावर आजही जाता येताना आम्हाला दिसते. म्हणून दरम्यानच्या कालखंडात ज्या काही घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये रोजच आदिवासींच्या विरोधात वेगवेगळे प्रकारचे शासन निर्णय काढले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखली जात आहेत आणि म्हणून आम्ही त्याबद्दलही शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी आमच्या लोकप्रतिनिधींना भेटून आमच्या संघटनांना एकत्र येऊन आम्ही शासनाची बोलण्याचा प्रयत्न केला आहे. पण दरम्यानच्या कालखंडात असं झालं की आम्हाला कोणी बोलू देत नाही किंवा आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणी ऐकत नाही आणि म्हणून आमच्या घटनेनुसार राज्यपाल आणि महामहिम राष्ट्रपती हे आमचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे, तर ते आमचे पालक आहेत. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की सरकार आमचं ऐकत वेगवेगळ्या प्रकारचे धोरणे येत असतील. आपण पाहिलं असेल काल परवा आमच्या जमिनीतून लीज द्यायचा प्रकार या ठिकाणी लीजवर द्यायचा वेगवेगळ्या जाती आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच आमचं काही ज्या काही